लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। रिंग रोड प्रकल्पावरून नाशिकमध्ये शेतकरी आणि प्रशासन आमने सामने आलेलं आहे। आंदोलन आता चांगलंच पेटलेलं आहे। प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी पिंडदानासारखा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबलाय। मात्र पोलिसांनी हा कार्यक्रम रोखल्यानं परिस्थिती आणखीनच तणावपूर्ण झाली आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंग रोड प्रकल्प राबवला जात असतानाच या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे। याच पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या पिंडदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता। मात्र या कार्यक्रमाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा पिंडदानाचा कार्यक्रम रोखलाय। दरम्यान गेल्या 4 दिवसांपासून रामकुंड परिसरात शेतकरी आमरण उपोषण करत असून या आंदोलनाला हळूहळू अधिक पाठिंबा मिळताना दिसतोय। रिंग रोडच्या मोजणी दरम्यान शेतकऱ्यांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्यावर करण्यात आलाय। या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करत तक्रार नोंदवलेली होती। दरम्यान आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत, पण आमच्या मागण्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं जात आहे। उद्या संपूर्ण बाधित शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणार आहेत। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा हा सुरूच राहील असा ठाम इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिलाय। आज आम्ही पवन दत्ता या प्रांताधिकाऱ्याचं प्रतिमात्मक दशक्रियाविधी ठेवला होता। सर्व बाधित शेतकऱ्यांतर्फे त्याला सर्व पोलीस अधिकारी यांनी या आमच्या प्रतिमात्मक दशक्रियाविधीला मोडीत काढले। त्याच्यामुळे आता आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठेवणार आहे। कदाचित उद्या आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या संपूर्ण कार्यालयाला आम्ही आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांच्या वतीने घेराव घालण्याचा आम्ही निर्णय आज दुपारी आम्ही करीत आहोत। तसं आम्ही मीडियाला थोड्या वेळाने जाहीर करू, पण हुकुमशाही चालली आहे एवढंच सांग। पिंडदानासारखा तीव्र आंदोलनाचा प्रयत्न, 4 दिवसांपासून सुरू असलेला आमरण उपोषण आणि आता घेरावाचा इशारा यामुळे नाशिकमधील रिंग रोड वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।